Next, we will continue model test paper 15. Question number 41. The magnetic field at a point on the equatorial line of bar magnet, which is at a distance r from the center of the bar magnet, is given as. तर पहा, हा क्वेश्चन नंबर 41 हा असेल बार मॅग्नेट इथे असेल समजा साऊथ पोल, इथे असेल नॉर्थ पोल. देन व्हॉट इज इक्वेटोरियल लाईन? इक्वेटोरियल लाईन म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर टू line joining south pole and north pole. This is the line joining south pole and north pole and perpendicular bisector. This is the perpendicular bisector of this short bar magnet. समजा हे डिस्टन्स L, हे डिस्टन्स L आणि जिथे मॅग्नेटिक फील्ड आपल्याला पाहिजे तो पॉइंट हा ॲट अ डिस्टन्स D फ्रॉम दिस ॲक्सिस ऑफ बार मॅग्नेट और लाईन जॉइनिंग साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. तर याच्यामध्ये पहा, त्यांनी दिलेलं आहे हे डिस्टन्स ॲज पर क्वेश्चन R, आणि आपण जे डेरिवेशन घेतलं आहे, जे क्वेश्चन्स डिस्कस केले आहेत त्याच्यामध्ये आपण D कन्सिडर केला आहे. तर हे डिस्टन्स L, तर पहा दिस तर ड्यू टू नॉर्थ पोल मॅग्नेटिक फील्ड कसा असेल in this direction BN, that is away from north pole. ड्यू टू साऊथ पोल या डायरेक्शन मध्ये असेल BS, that is towards साऊथ पोल, आणि यांचा रिझल्टंट येतो या डायरेक्शन मध्ये. This is the direction of magnetic field at this point on equatorial line. This line is equatorial line, that is perpendicular bisector to line joining south and north pole of this magnet. तर या केस मध्ये मॅग्नेटिक फील्ड B at this point किती असतो? म्यू नॉट अपॉन 4 pi m divided by r square plus l square raised to 3 by 2. ऑप्शन C इज करेक्ट. यालाच दुसरं नाव काय आहे? ब्रॉड साइड ऑन पोजिशन. इन शॉर्ट हे डिस्कस केलं आहे, तुम्हाला समजलं पण असेल आपण काय डिस्कस करत आहोत. तर सिमिलर केस इथे पाहून घ्या. सिमिलर केस काय असते? हा जर बार मॅग्नेट असेल आणि आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इथे पाहिजे असेल या पॉइंटला, हा असेल साऊथ, हा असेल नॉर्थ, तर हे 2L डिस्टन्स असेल. तर डिस्टन्स बिटवीन दिस पॉइंट and center is D. तर मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉइंट इज B, आणि हे किती असतो? B इज इक्वल टू सेम म्यू नॉट अपॉन 4 पाय, इथे M असेल तर इथे असेल 2M
डी हे डिस्टन्स डिवायडेड बाय डी स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेज टू 3/2. तर इथे लक्षात ठेवा, इथे 3/2 नसेल, इथे असेल ओनली स्क्वेअर. आणि यालाच आपण मॉडिफाय केल्यानंतर आपल्याला भेटतो म्यू नॉट अपॉन 4 2md अपॉन डी रेज टू 4. परत मॉडिफाय करा, म्यू नॉट अपॉन 4 2m, एक डी कॅन्सल होतो, डिवायडेड बाय डी क्यूब. आणि इथे सिमिलर फॉर्म्युला इथे असेल म्यू नॉट अपॉन 4 एम अपॉन डी क्यूब. इथे 2 नसेल, इथे 2 असेल, सेम फॉर्म्युला, म्हणजे हा डबल असतो. या पोझिशनचं नाव काय आहे? एंड ऑन पोझिशन. एंड ऑन पोझिशन. खूप झालं या कन्सेप्टवर डिस्कशन. वन मोर पॉइंट, इथे डी घेतला आहे, इथे आर आहे. डी म्हणजेच आर, लक्षात ठेवा, डोंट गेट कन्फ्यूज. डी म्हणजेच आर. इथे कन्सेप्ट काय आहे? वेन दिस बार मॅग्नेट इज व्हेरी व्हेरी शॉर्ट, म्हणजेच खूप खूप लहान असेल त्यावेळेस हे डिस्टन्स जे आहे एल कसं असतं? व्हेरी व्हेरी खूप छोटं दॅन दिस डिस्टन्स डी. एल खूप छोटा असल्यामुळे एल चा स्क्वेअर अजून छोटा होतो आणि एल इथून गायब होतो. त्यामुळे फक्त आणि फक्त राहतो तो आर स्क्वेअर. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर पहा, आर स्क्वेअर 3/2, 2 2 कॅन्सल होतात आणि आर क्यूब राहतो, तो म्हणजे हा डी क्यूब. तुम्ही इथे लिहू शकता ॲज पर दिस क्वेश्चन आर क्यूब. तर हे दोन्ही फॉर्म्युले इथे डिस्कस झाले आहेत फॉर ब्रॉड साइड ऑन पोझिशन अँड इथे एंड ऑन पोझिशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42, linear velocity. Question number 42, linear velocity, that is v bar, is a cross product of angular velocity omega bar cross r bar radius vector. What is the value of linear velocity if omega is given and r is given? तर क्रॉस प्रॉडक्ट आपण कसा घेतो माहीत असेल सर्वांना. इथे पहा, आय जे के ओमेगा बार. ओमेगा बार म्हणजे हा. तर कोएफिशियंट ऑफ आय जे के सिक्वेन्समध्ये लिहून घ्या. आयचा 3, जेचा -4, केचा 1. देन आर बार पोझिशन, दिस पोझिशन वेक्टर, आयचा 5, जेचा -6, केचा 6. हे सोडवा, तुम्हाला भेटेल आन्सर. आय किती येईल? -24. या दोघांचा प्रोडक्ट मायनस मायनस प्लस 6. इथे प्लस आहे, इथे असेल मायनस जे. त्यावेळेस हे हाईड करा. शिल्लक असेल 6 × 3 18, नंतर 5 × 1 5. इथे मायनस झाला, अल्टरनेट प्लस मायनस देन प्लस के. हा कॉलम, हा रो हाईड करा. नंतर 3 × -6 -18, इथे मायनस असेल. देन 5 × -4 -20, मायनस मायनस प्लस 20. सॉल्व करा, किती येईल? इथे -18i मायनस 18 मधून 5 गेले 13 जे. इथे किती येईल? प्लस
2k मायनस 18i 13j प्लस 2k ऑप्शन बी. पुढचा क्वेश्चन नंबर 44. The magnetic field due to narrow solenoid 50 centimeter long with 4000 turns and current of 2 ampere will be. पाहिजे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड क्वेश्चन मार्क गिवन आहे नॅरो सोलिनॉइड 50 सेंटीमीटर लॉन्ग. हा जो सॉलिनॉइड आहे याची लेंथ दिली आहे 50 सेंटीमीटर. अशा टर्न्स किती आहेत 4000. याच्यातून जाणारा करंट किती आहे 2 एम्पियर. वी नो दॅट magnetic field B is equal to mu naught n I, where n is number of turns per unit length. हे लक्षात ठेवायचं आहे. तर B is equal to mu naught म्हणजेच 4 pi into 10 raised to minus 7 n number of turns per unit length. number of turns किती आहेत 4000. पर युनिट लेंथला किती येतील 50 सेंटीमीटर आहे मीटरमध्ये लिहा 0.5 मीटर इंटू आय करंट थ्रू दिस सोलिनॉइड किती आहे 2. याला सॉल्व करा. तर मॅग्नेटिक फील्ड विल बी 0.02 टेस्ला. तर कोणता ऑप्शन बरोबर असेल ऑप्शन ए 2 इंटू 10 रेस टू मायनस 2 टेस्ला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. In a series circuit, R is 300 ohm, L is 0.9 H, C 2.0 microfarad, Henry, ohm, omega 1000 radian per second. The impedance of the circuit is. एकदम सोपा क्वेश्चन आहे. इम्पेडन्स ऑफ द सर्किट. पहा ज्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स आहे, ज्या सर्किटमध्ये इंडक्टन्स आहे, ज्या सर्किटमध्ये कॅपॅसिटर पण आहे. तर या सर्किटचा इम्पेडन्स दॅट इज झेड किती असतो झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स सी मायनस एक्स एल ब्रॅकेट स्क्वेअर, वेअर एक्स सी इज 1 ओमेगा सी, एक्स एल इज ओमेगा इंटू एल. हे फाइंड करावं लागेल, हे फाइंड करावं लागेल, दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल, त्याचा स्क्वेअर करावा लागेल, तो स्क्वेअर या आर स्क्वेअरमध्ये ॲड करावं लागेल, त्याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. एवढं काम तुम्हाला आहे आणि हे काम सर्वांनाच येतं. आर किती आहे 300 ओहम, इंडक्टन्स किती आहे 0.9 एच, कॅपॅसिटन्स किती आहे 2 इंटू 10 रेस टू मायनस 6 फॅरड. तर पहा स्टेप बाय स्टेप एक्स सी दॅट इज 1 ओमेगा सी. ओमेगा किती आहे 1000, सी किती आहे कॅपॅसिटन्स 2 इंटू 10 रेस टू मायनस 6 सोडवा आहे. तर एक्स सी इज इक्वल टू 500. देन फाइंड ओमेगा
L 1000 into L 0.9 हेनरी. एक 0 कॅन्सल होईल, हे येईल 900. तर हा ब्रॅकेट फाइंड करण्याचा प्रयत्न करा. XC मायनस XL 500 मायनस 900 किती येईल? मायनस 400. याचा स्क्वेअर XC मायनस XL स्क्वेअर किती येईल? 1640. तर हे इथे ठेवा. देन Z इज इक्वल टू R स्क्वेअर. R ची व्हॅल्यू किती आहे? रेजिस्टन्स 300 याचा स्क्वेअर प्लस मायनस 400 स्क्वेअर, हे येईल 9 4 zeros प्लस 16 4 zeros किती येईल? 25 4 zeros 5 10 raised to 4 म्हणजेच 10 raised to 2 500 impedance. So option C is correct. नेक्स्ट सोपा क्वेश्चन होता, फक्त कॅल्क्युलेशन जास्त होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. पहा, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर अ मेटल इज. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी माहित आहे ना? कट ऑफ फ्रिक्वेन्सी, बाउंड्री 15 हर्ट्ज. लाइट ऑफ वेवलेंथ, वेवलेंथ किती आहे? 4000 एंगस्ट्रॉम युनिट. फॉल्स ऑन इट्स सरफेस. हे जे मटेरियल आहे, या मटेरियलवर एक रे ऑफ लाईट येऊन पडते. आणि ही रे ऑफ लाईट कशाने भरलेली असते? माहित आहे तुम्हाला, एनर्जी. ही एनर्जी इथे येऊन पडेल. फोटॉन एनर्जी E इज इक्वल टू H न्यू. एवढी एनर्जी एका फोटॉनची असेल. ते इथे येतील आणि नंतर इलेक्ट्रॉन्स पळायला लागतील. याच्यामध्ये भरपूर साऱ्या कहाणी आहेत, लक्षात ठेवा. फोटॉन येईल, इलेक्ट्रॉनला भेटेल, इलेक्ट्रॉनला एनर्जी भेटेल, तो इलेक्ट्रॉन पळायला लागेल आणि आपल्याला करंट भेटत राहील. छोटीशी कहाणी लक्षात ठेवा. तर इथे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, दॅट इज कट ऑफ फ्रिक्वेन्सी. एवढी फ्रिक्वेन्सी तिथे असलीच पाहिजे, तेव्हाच जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर येतील, अदरवाईज त्यांना पुरेशी एनर्जी भेटणार नाही. इथे पहा, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनर्जी ऑफ दिस फोटॉन. बस या प्रॉब्लेममध्ये या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, त्याची वेवलेंथ दिलेली आहे आणि सांगितलं की कन्क्लुजन काढा. तर इथे पहा, गिवन वेवलेंथ इज 4000. वी नो दॅट C इज इक्वल टू न्यू इंटू वेवलेंथ. तर C स्पीड ऑफ दिस रे 3 इंटू 10 raised to 8. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, इकडे येऊन डिवाइड करेल 10 raised to थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, आपल्याला वेवलेंथ दिलेली आहे. तर एवढी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इथे आहे की नाही हे आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तर इथे पहा, C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा 3 इंटू 10 raised to 8 फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय दिस वेवलेंथ किती आहे? 4000 इंटू 10 raised to मायनस 10 मीटर. मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर हे येईल 3/4 इंटू 10 raised to. हे 3 झिरो कॅन्सल करतील, नंतर 7 झिरो राहतील, -7 वर जातील, +7 होतील, +7 +8 15 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी.
तर हे येईल 0.75 इंटू 10⁻15 फ्रिक्वेन्सी. तर पहा, फ्रिक्वेन्सी या सिच्युएशनमध्ये जर एवढी वेवलेंथ असेल तर तिथे फ्रिक्वेन्सी किती आहे 0.75 इंटू 10⁻15 आणि थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी किती आहे पहा व्ही न्यू नॉट 10⁻15 हर्ट्स. थ्रीशोल्ड म्हणजे मिनिमम कट ऑफ एवढी फ्रिक्वेन्सी असलीच पाहिजे. पण इथं जो रे आहे लाईटचा त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 0.75 विच इज लेस दॅन. याच्यापेक्षा ही फ्रिक्वेन्सी कशी आहे कमी. म्हणजे कट ऑफ जसं मेरिट लिस्ट लागते 95% लागतात. जर तुम्हाला 94.99 असतील तर तुमचा नंबर लागत नाही, त्याला आपण काय म्हणतो कट ऑफ. तसं इथे कट ऑफ किती आहे 10⁻15 पण पहा मार्क्स किती आहेत 0.75 इंटू 10⁻15 0.25 कमी आहे. अलग लक्षात 0.25 कमी आहे. एवढे अजून मार्क्स असते तर कट ऑफ क्रॉस झाला असता किंवा बरोबर झाला असता आणि तुमचा नंबर लागला असता. सेम लॉजिक इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि सांगू शकता की तुमचा नंबर त्या कॉलेजला लागणार नाही. म्हणजेच इथे नो फोटो इलेक्ट्रिक एमिशन टेक प्लेस. म्हणजे नो ॲडमिशन इज व्हेरी सिमिलर टू नो फोटो इलेक्ट्रिक एमिशन. तुम्हाला एवढे मार्क्स पाहिजे होते, तुम्हाला पडले एवढे, तुमचा नंबर लागणार नाही. इथे या प्रॉब्लेममध्ये एवढी फ्रिक्वेन्सी मिनिमम कट ऑफ आहे पण अवेलेबल एवढी आहे जी की पाहिजे त्यापेक्षा कमी आहे तर नंबर लागणार नाही. म्हणजेच इथे फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार नाही. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार नाही आहेत कारण फ्रिक्वेन्सी कमी झाली, त्या फोटॉनची एनर्जी कमी झाली आणि फोटॉनची एनर्जी कमी असेल तर तो त्या इलेक्ट्रॉनला बाहेर आणू शकणार नाही. एवढंच लॉजिक आहे, बस बाकी काही नाही. पहा हा क्वेश्चन सोपा आहे, तुम्ही पण सॉल्व कराल. अ पाईप जी बी फिटेड विथ 2 पाईप्स सी अँड डी. इकडे सी गेला, इकडे डी गेला. इथून वॉटर येईल, इथून काहीतरी येईल, इकडे जाईल, उरलेलं इकडे जाईल. तर ॲज शोन इन फिगर द पाईप हॅज एरिया 36 मीटर स्क्वेअर. इथे दिस एरिया इज 36 मीटर स्क्वेअर ॲट जी अँड velocity ऑफ water at G is 10 मीटर पर सेकंद अँड ॲट सी. इथून जे वॉटर येईल, इकडे काही वॉटर जाईल, इथे आल्यानंतर त्या वॉटरची व्हेलॉसिटी मेजर केली तर किती भेटली 6 मीटर पर सेकंद. तर सांगा की या एंडला ॲट पॉईंट डीला इकडे येणाऱ्या उरलेल्या वॉटरचे स्पीड किती असेल. तर पहा डायग्राम तयार करण्याचा प्रयत्न करतो मी. दिस इज इकडे गेला काही, इकडे गेला काही. याला आपण जी म्हणतो, याला आपण बी म्हणतो, याला आपण सी म्हणतो, याला आपण डी म्हणतो. तर इथे एरिया किती आहे 36 मीटर स्क्वेअर. इथे पहा इथे किती आहे a/2 म्हणजे किती असेल 18 मीटर स्क्वेअर. आलं लक्षात, दॅट इज a/2. इथे पहा a/3 म्हणजे किती असेल 36/3 म्हणजे 12 मीटर स्क्वेअर. आलं लक्षात. इथून वॉटर येईल, इथे येईल, अरेच्या इथे आल्यानंतर कन्फ्यूज होईल, काही इकडे जाईल, काही इकडे जाईल. म्हणजेच काही जण या कॉलेजला ॲडमिशन घेतील, काही जण या कॉलेजला ॲडमिशन घेतील, एकाच क्लासमधून जातील. तर पुढे काय करायचं आहे आपल्याला. इथे पहा इथून जे वॉटर जाणार आहे दॅट इज क्वांटिटी ऑफ वॉटर. विचार करा ते वॉटर इथं आलं, त्याच्यानंतर डिवाइड झालं, अर्ध इकडे गेलं किंवा किती गेलं माहीत नाही, इकडे काही गेलं, इकडे काही गेलं. तर शेवटी इथे बकेट लावली, इथलं वॉटर या बकेटमध्ये कलेक्ट केलं, इकडे एक बकेट लावली, हे वॉटर इथं आलं, इथं कलेक्ट केलं आणि या दोन बकेटमध्ये जे वॉटर आहे ते आपण ॲड केलं. तर ते वॉटर किती असेल, जे इथून आतमध्ये गेलं असेल तेवढंच वॉटर अवेलेबल असेल की नाही, असेल. सो माहीत आहे
तर आपल्याला माहित आहे कंटिन्युटी इक्वेशन, दॅट इज A1 V1 इज इक्वल टू, समजा इकडे A2 V2, इकडे A3 V3, A2 V2 प्लस A3 V3. हे काय असतं पहा, A1 V1 म्हणजे काय, हा प्रोडक्ट काय असतो, मास फ्लो रेट. इथून जे वॉटर मध्ये जात आहे पहा, ए म्हणजे काय, मीटर स्क्वेअर, व्ही म्हणजे काय, मीटर पर सेकंद, मीटर स्क्वेअर इंटू मीटर क्यूब पर सेकंद. मीटर क्यूब म्हणजे काय, मास फ्लो रेट, एका सेकंदाला एवढं लिटर. मीटर क्यूब म्हणजेच इथून 10 लिटर वॉटर गेला असेल, इकडे 6 लिटर गेला असेल, तर इकडे 4 लिटर गेला असेल, तर हे 10 इज इक्वल टू 6 प्लस 4 आपण असं लिहू शकतो. म्हणजेच 10 म्हणजे हे, 6 म्हणजे हे आणि 4 म्हणजे हे. आता तुम्हाला समजलं असेल तर आपण कॅल्क्युलेशन करूया. A1 V1, इथे A1 किती आहे 36, V1 किती आहे, इथे स्पीड किती आहे, G ला किती आहे, व्हेलॉसिटी ऑफ वॉटर ॲट G इज 10, सो 10. A2 म्हणजे इथे किती आहे 18 मीटर स्क्वेअर इंटू V2 किती आहे, स्पीड ॲट C, व्हेलॉसिटी ॲट C इज 6 प्लस A3 म्हणजे ही साईड किती आहे 12 इंटू V3 माहीत नाही, क्वेश्चन मार्क. तर हे येईल 360, हे किती येईल 18 गुणिले 6 108, बरोबर आहे. चला पुढे 12 V3 सबट्रॅक्शन करा, तर हे येईल 252 इज इक्वल टू 12 V3. सो V3 इज इक्वल टू डिवाइड 21 मीटर पर सेकंद. म्हणजे इथे जे वॉटर येत असेल त्याची व्हेलॉसिटी किती असेल 21 मीटर पर सेकंद. क्वेश्चन होता कंटिन्युटी इक्वेशन म्हणजेच मास फ्लो रेट या इक्वेशनवर, या कन्सेप्टवर समजला असेल, सोपा आहे. देन if there are n capacitors in parallel connected to V volt source, then energy stored is equal to. खूप आणि खूपच इजी क्वेश्चन आहे. n कॅपॅसिटर्स इन पॅरलल, 1 2 3 4 n 4 3 2 1 पॅरलल, सोर्स connected to V volt source. तर देन एनर्जी स्टोअर्ड इज, तुम्हाला माहित आहे कॅपॅसिटरमध्ये एनर्जी किती स्टोअर केली जाते 1/2 CV², 1/2 CV². C जर असा असेल तर, सॉरी गडबड जास्त होत आहे, VC, तर एनर्जी स्टोअर्ड इन दिस इज हाफ CV², कॅपॅसिटन्स इनटू सोर्स व्होल्टेज त्याचा स्क्वेअर. पण इथे एक कॅपॅसिटर नाही आहे, इथे किती आहेत n कॅपॅसिटर्स इन पॅरलल. तर पॅरललमध्ये कॅपॅसिटरचं काय होतं तुम्हाला माहित आहे, लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. रेजिस्टन्स RS R1 प्लस R2 रेजिस्टन्ससाठी. तर हेच असेल कुणासाठी, हे सिरीजमध्ये असताना. तर कॅपॅसिटरसाठी हे पॅरललमध्ये असेल, दॅट इज CP C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॅश 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 प्लस CN. कशासाठी असेल हे कॅपॅसिटर. अपोजिट रेजिस्टन्स साठी सिरीज, आणि तेच लॉजिक कॅपॅसिटर साठी सिरीज. म्हणजे इथे लिहा
सिरीज नाही, इथे लिहायचं आहे रेजिस्टर, इथे असेल सिरीज, इथे असेल पॅरलल, बरोबर. तर इथे पहा एन आहेत, म्हणजेच सीपी किती येईल, C1 प्लस C2 प्लस C3 असं एन वेळेस ऍड करत बसा. किती येईल, सर्वांची व्हॅल्यू या क्वेश्चनमध्ये ॲक्च्युली एक वर्ड असायला हवा होता, एन कपॅसिटर्स. आयडेंटिकल म्हणल्यानंतरच आपण शॉर्टकट यूज करू शकतो. आपल्याला माहित नाही ना एन कपॅसिटर आहेत म्हणजे याचा कपॅसिटन्स किती आहे, याचा किती आहे, याचा किती आहे, ह्या सर्वांचा कपॅसिटन्स सेम असेल तरच आपण असं करू शकतो, एन टाइम्स सी, बरोबर. सर्वांची व्हॅल्यू सेम असली तरच आपण हे लॉजिक यूज करू शकतो. म्हणजे इथे ऍड करायला पाहिजे, इफ देर आर एन आयडेंटिकल capacitors in parallel connected to V volt source, then energy stored is equal to. असू द्या, तर आपलं काम होऊन जात आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. CP इज इक्वल टू NC. तर हे इथे ठेवा, हा फॉर्म्युला आहे. एका कपॅसिटरसाठी आपल्याकडे भरपूर सारे कपॅसिटर्स आहेत, त्यांचा आपण इक्विव्हॅलंट फाइंड केला आहे. C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू N इंटू C. इथे ठेवा हाफ, सीच्या जागेवर NC आणि हा V स्क्वेअर. तर ऑप्शन कोणता आहे, हाफ NC V स्क्वेअर, ऑप्शन असेल बी, करेक्ट.